नमस्कार. आयुर्विकल्प या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो. नुकत्याच झालेल्या गट अ दॅट इज ग्रुप ए BMS मेडिकल ऑफिसर एक्झामिनेशन याचा आपण मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर फर्स्ट शिफ्टचा बघणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सेकंड शिफ्टचा म्हणजेच आफ्टरनून शिफ्टचा पेपर आपण बघितला होता आणि आत्ता पहिली शिफ्ट म्हणजे मॉर्निंग शिफ्ट जी काही झाली होती त्याचा क्वेश्चन पेपर जो मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो पेपर आहे तो मेमरी बेस्ड आहे. त्यामुळे 1 ते 2 प्रश्न इकडे तिकडे किंवा त्यामध्ये काही शाब्दिक चुका होऊ शकतात, ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल किंवा शब्दांची रचना इकडे तिकडे थोडी होऊ शकते. 99% चान्सेस कमी आहेत, बट 1 ते 2% त्यामध्ये उत्पन्न होऊ शकतात. आणि काही प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला वाटत असेल की याचं हे उत्तर नसून हे वेगळं उत्तर असू शकतं तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये एक्सप्रेस होऊ शकतात. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपण आयुर्वेदिक पोर्शनमध्ये कोणते प्रश्न आले होते त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. तर यामध्ये पहिला प्रश्न विचारला होता की सुश्रुतांनुसार मूळ गर्भाची संख्या किती आहे? त्याचं उत्तर आहे 4. नंतरचा प्रश्न आहे की वाग्भटांनुसार अधारणीय वेगांची संख्या किती आहे? त्याचं उत्तर आहे 13 अधारणीय वेग सांगितले होते वाग्भटांनी. त्यानंतर सुश्रुतांनुसार संधीचे प्रकार किती आहेत? त्याचं उत्तर आहे 8. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि शतपोनक भगंदरमध्ये दोष संघटन काय आहे? तर ते आहे वातज. तर जो आफ्टरनून शिफ्ट होते त्यामध्ये त्यांनी उष्ठग्रीव भगंदर विचारला होता. मॉर्निंग शिफ्टला त्यांनी विचारलं आहे की शतपोनकमध्ये कोणतं दोष संघटन असतं? त्यामध्ये वातज. हे तुम्हाला उत्तर लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे तो थोडा कॉन्ट्रोवर्शियल असा प्रकारचा आहे, कारण त्यांनी कोणत्या आचार्यांनुसार असं न विचारता असं फक्त विचारलं की अचरणा योनिव्यापदमध्ये दोष संघटन काय आहे? त्याचं उत्तर आयदर वात किंवा कफ येऊ शकतं, कारण चरक असेल किंवा सुश्रुत असेल दोघांच्यानुसार वेगवेगळे मतमतांतर आहेत. त्यामुळे एक्झॅक्ट कोणानुसार त्यांना एक्सपेक्टेड आहे हे सध्या आपल्यासाठी साशंक आहे. तर हा प्रश्न सध्या तुम्ही स्टार मार्क करून साईडला ठेवू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे वाताचे नानात्मक व्याधी किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 80. नंतर आहे की सुश्रुतांनुसार राजीमान सर्पची संख्या किती असते? त्याचं उत्तर आहे 10. रसमाणिक्याचे मुख्य घटक द्रव्य कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे हरताल. तर हा रसशास्त्राच्या अंतर आलेला प्रश्न आहे की रसमाणिक्य हा एक जो कल्प आहे त्याचा मुख्य घटक कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे हरताल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती जलोका ही सविष आहे? त्यांनी ऑप्शनमध्ये जलोकाचे प्रकार दिले होते आणि त्यापैकी कोणतीही सविष म्हणजेच विषारी जलोका आहे सांगितलं आहे. त्याचं उत्तर आहे की कृष्णा. तर कृष्णा ही जलोका कशी असते? सविष किंवा विषारी असते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रतिहंती हे कोणत्या रसाचं लक्षण आहे? त्याचं उत्तर आहे तिक्त. जे काही षड्रस सांगितले आयुर्वेदामध्ये त्यापैकी कोणत्या रसाचं लक्षण प्रतिहंती आहे असा प्रश्न विचारला होता? त्याचं उत्तर आहे तिक्तरस. नेक्स्ट आहे निष्क्रमण संस्कार हा कोणत्या महिन्यात केला जातं बालकामध्ये असा प्रश्न विचारला होता. तर बालकांमध्ये निष्क्रमण संस्कार हे चतुर्थ मंथमध्ये केले जातात, म्हणजे 4th मंथमध्ये केले जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे सुश्रुतांनी मनाची उत्पत्ती सांगितली, म्हणजे ज्या प्रकारे बालकाची डेव्हलपमेंट होत असते, गर्भाची जेव्हा वाढ होते तेव्हा मनाची उत्पत्ती कोणत्या महिन्यात होते? त्याचं उत्तर आहे की 5वा महिना. हे करेक्ट उत्तर आहे. हा जो प्रश्न आहे हा थोडा कॉन्ट्रोवर्शियल किंवा मेमरी बेस्डमध्ये तेवढ्या आठवलेला नाही हा प्रश्न की एक्झॅक्ट त्यांना म्हणायचं काय होतं तो थोडा अर्थ कळलेला नाही की खालीलपैकी कोणत्या अवस्थेत विरेचन निषिद्ध आहे. तर बाकी ऑप्शन बघितले तर त्यामध्ये अपस्मार हे उत्तर सध्या आपल्याला वाटतं आहे, बट तरी तुम्हाला त्याबद्दल अजून डिटेल माहीत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये एक्सप्रेस होऊ शकता. नेक्स्ट प्रश्न होता की जानुसंधी प्रदेशी खालीलपैकी कोणता वातव्याधी होतो? तर त्याच्यामध्ये क्रोष्टुक शीर्ष त्याचं उत्तर आहे, कारण आपल्याला माहिती आहे क्रोष्टुक शीर्ष हा नी जॉईंट ठिकाणी होतो, म्हणजे जानुसंधी प्रदेशी होत असतो. त्यानंतर ध्यान आणि निद्रा हे कशाचं पूर्वरूप आहे? हा एक प्रश्न विचारला होता. हा पण एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे उरुस्तंभ. हा काय चिकित्सेच्या अंडर येणारा प्रश्न आहे, म्हणजे चरक चिकित्सामध्ये हा प्रश्न उल्लेख केलेला आहे की ध्यान आणि निद्रा हे कशाचे पूर्वरूप आहेत? त्याचं उत्तर आहे उरुस्तंभाचे पूर्वरूप आहेत. यानंतर आहे की स्नेहन हे कोणत्या व्याधीमध्ये निषिद्ध आहे? त्याचं उत्तर आहे उदर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याने 4 वेगवेगळे ऑप्शन दिले होते, त्यापैकी उदर हा असं व्याधी आहे की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे स्नेहन करणं. नंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे की पाचू, त्यालाच आपण एमराल्ड म्हणतो मॉडर्न लँग्वेजमध्ये किंवा रसशास्त्राच्या लँग्वेजमध्ये. तर हा कोणत्या ग्रहाशी त्याचा संबंध आहे असा प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर आहे की बुध. म्हणजे वेगवेगळे आपल्याला माहिती आहे की वारांनुसार जे काही वेगवेगळे ग्रह मानलेले आहेत त्यानुसार बुधाचा संबंध हा पाचू या त्याला आपण रत्न म्हणू शकत नाही एक्झॅक्ट, बट जो काही रसशास्त्राचा एलिमेंट आहे त्याचा संबंध हा बुध ह्या ग्रहाशी आलेला आहे. यानंतर आहे की प्रतिमार्गमच्या हरणम हा हे एक चिकित्सा सूत्रामध्ये आलेलं आहे की प्रतिमार्गमच्या हरणम ही कोणत्या व्याधीची चिकित्सा आहे किंवा कोणत्या व्याधीमध्ये अशा प्रकारे चिकित्सा केली जाते? त्याचं उत्तर आहे रक्तपित्त. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे सुधा वर्गातील कोणत्या द्रव्यामध्ये कॅल्शियम हे घटक नसते? त्याचं उत्तर आहे टंकन. म्हणजे बाकी जे काही ऑप्शन होते त्यामध्ये शुक्ती असेल तर शुक्तीसारखे काही घटक द्रव्य दिले होते की त्यांच्यामध्ये कॅल्शियम असतो हे आपल्याला माहीत आहे. त्यामध्ये टंकनमध्ये कॅल्शियम हे घटक आढळत नाही, हे लक्षात ठेवायचं होतं. त्यानंतर आहे की रक्तमोक्षण हे खालीलपैकी कोणत्या व्याधीमध्ये केलं जातं? तर त्याचं उत्तर आहे की त्वचाविकार. तर त्वचाविकारांमध्ये रक्तमोक्षण
केले जाते हे तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. नंतर आहे की कोष्टांगामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. हा एक थोडा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे, कारण खूप लोकांचं म्हणणं आहे की त्यामध्ये हृदयाचा समावेश होतो, पण एक्झॅक्ट त्यांनी पण ग्रंथकारांचा उल्लेख केलेला नव्हता. तर वेगवेगळ्या ग्रंथकारांनुसार कोष्टांगांचं देखील संख्याही बदलते, त्यानंतर कोष्टांगाची कोणते कोणते कंटेंट आहे ते देखील बदलतात. त्यामुळे सध्या याचं उत्तर साशंक आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक्सप्रेस होऊ शकता. तर कांचनार हे जे द्रव्य आहे त्याचा वापर कशामध्ये केला जाऊ शकतो असा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे की गंडमालामध्ये कांचनारचा वापर केला जातो. यानंतर आहे की दीप्त आणि परिस्राव हे कोणत्या स्थानगत व्याधी आहे त्यात लक्ष ठेवायचं मला. नासारोगचा आहे. तर हा शालाक्य तंत्रच्या अंडर म्हणजे ENTच्या अंडर आलेला हा प्रश्न आहे की दीप्त आणि परिस्राव कोणत्या स्थानगत व्याधी आहे. त्याचं उत्तर आहे की नासारोगमध्ये त्याचा उल्लेख होतो. यानंतर आपण बघतो की शिरा, स्नायू आणि धमनी हे कोणते भाव आहेत. त्याचं उत्तर आहे की पितृज. आपल्याला माहिती आहे की मातृज, पितृज, सत्वज, सात्मेज आणि आत्मज हे जे काही भाव असतात त्यापैकी शिरा, स्नायू आणि धमनी हे पितृज भाव हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे की अग्निकर्म करण्याच्या पूर्वी कोणत्या प्रकारचा आहार आपण पेशंटला देतो. त्याचं उत्तर आहे पिच्छील आहार द्यायचा आहे. त्यानंतर यवागू कशाच्या अगोदर देतो आपण. रक्तमोक्षणाच्या अगोदर यवागू दिली जाते. त्याचप्रकारे अग्निकर्म करायचं असेल तर त्याच्या अगोदर काय देतात, पिच्छील आहार देतात. शब्द असहिष्णुता हे कशाचं लक्षण आहे तर ते रसक्षयाचं लक्षण हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे की सत्कार्यवादचा संबंध कोणत्या दर्शनाशी आहे. त्याचं उत्तर आहे सांख्यदर्शन. हा आयुर्वेद संहिता सिद्धांत अंतर्गत आलेला प्रश्न आहे. पदार्थविज्ञानमधून घेतलेला प्रश्न आहे. सत्कार्यवादचा संबंध कोणत्या दर्शनाशी आहे तर त्याचं उत्तर आहे सांख्यदर्शन. नेक्स्ट प्रश्न आहे की आण्विक्षिकी हे कोणत्या दर्शनाचा पर्याय आहे. तर आण्विक्षी आपल्याला माहिती आहे. त्याचं उत्तर आहे न्यायदर्शन. आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या ज्या ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न कव्हर केला होता ऑलरेडी की आण्विक्षिकी दर्शन कोणत्या दर्शनाचा पर्याय आहे. त्याचं उत्तर आहे न्यायदर्शन. तुम्ही अजूनही फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सेकंड शिफ्टचे विद्यार्थी असाल आणि तुम्ही तो सेकंड शिफ्टचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही नक्कीच तो चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला दोन्ही शिफ्टचे पेपर कशाप्रकारे काठीण्य पातळी होती हे देखील तुम्ही कम्पेअर करू शकता. नेक्स्ट प्रश्न आपण बघू तो म्हणजे आस्यसुख आणि दिवास्वप्न हे कोणत्या व्याधीचा हेतू आहे. तर त्याचं उत्तर आहे प्रमेह. हा खूप सोपा प्रश्न होता. खालीलपैकी कोणता धारणीय वेग आहे. त्याचं उत्तर आहे की क्रोध. म्हणजे धारणीय वेगांचा अर्थ असा असतो की अशा जे काही वेग किंवा शरीराच्या ज्या काही अशा इच्छा व्यक्त होतात किंवा शरीराची काही प्रवृत्ती असते ज्याला आपण कंट्रोल करावं, त्याचं उत्तर आहे त्याला धारणीय म्हणतात. त्याचं उत्तर आहे क्रोध. म्हणजे क्रोधाचं युजली आपण धारण करायला हवं, बिकॉज क्रोध एक्सप्रेस झाला की त्याने शरीरावर वाईटच इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट आहे की पूर्वरूपी कोणत्या अवस्थेचं लक्षण आहे. त्याचं उत्तर आहे स्थानसंश्रय. म्हणजे हा षटक्रियाकालच्या अंडर घेतलेला हा प्रश्न होता. षटक्रियाकाल सुश्रुत सूत्रस्थान 21मध्ये ज्याचा उल्लेख आहे त्यामध्ये पूर्वरूपी कोणत्या अवस्थेचं लक्षण आहे षटक्रियाकालापैकी. त्याचं उत्तर आहे स्थानसंश्रय. यानंतर आहे की अमरकोशद्वारे पश्चिम दिशेचा पर्याय काय आहे. त्याचं उत्तर आहे प्रतीची. तर हा पदार्थविज्ञानाच्या अंतर्गत हा प्रश्न येतो की पश्चिम दिशेचा पर्याय काय आहे. त्याचं उत्तर आहे प्रतीची. नंतरचा प्रश्न येतो म्हणजे की धात्री आणि बालकांमध्ये सद्यवमन हे कोणत्या अवस्थेमध्ये दिलं जातं. त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की क्षीरालसक. म्हणजे बाकी ऑप्शन जर बघितले आपण त्यापैकी क्षीरालसक हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. सुश्रुतनुसार जांगम विषयांचे किती अधिष्ठान सांगितलेत. त्याचं उत्तर आहे 10 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्थावर विष असेल तर त्याचं लक्षात ठेवलं तर 10, जांगम 16 लक्षात ठेवायचं आपल्याला. कोणता ओष्ठरोग हा असाध्य आहे. त्याचं उत्तर आहे मांसज ओष्ठरोग कसे असतात, असाध्य असतात. त्यानंतर आहे की शोणित आणि किट्टापासून कशाची उत्पत्ती होते. म्हणजे अवयवांची वेगवेगळी उत्पत्ती सुश्रुतांनी सांगितली, त्यापैकी शोणित किट्टापासून कशाची उत्पत्ती होते हे लक्षात ठेवायचं. त्याचं उत्तर आहे उंडूक. एकूण मर्मसंख्या किती सांगितली, ती आहे 107 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि रसशास्त्राचा हा एक फॉर्म्युला तुम्हाला दिला होता की KAlSO42.24H2O हा कशाचा फॉर्म्युला आहे. तर त्याचं उत्तर आहे की तुरटी म्हणजे पोटॅशियम आलमचा हा फॉर्म्युला दिलेला आहे. खूप ठिकाणी 24H2 ऐवजी 12 देखील H2O त्याला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतात, बट त्याचं उत्तर पोटॅशियम ॲलम हे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा प्रश्न होता तो म्हणजे कॉपर पायरेट आणि आयर्न पायरेट हे कशाचे पर्याय आहेत. त्याचं उत्तर आहे माक्षिक. हा देखील रसशास्त्राच्या अंतर विचारलेला प्रश्न होता. कॉपर पायरेट आणि आयर्न पायरेट हे कशाचे पर्याय आहे. त्याचं उत्तर आहे माक्षिक. वाकस्मृती असेल तर हे कोणत्या वायूचं लक्षण आहे असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आहे उदान वायूचा हे लक्षण आहे वाकस्मृती. नंतर आहे कंसारितकी, याचा रोगाधिकार काय आहे. त्याचं उत्तर आहे शोथ, कारण शोथ व्याधीमध्ये कंसारितकी हे वापरले जाते. पारद प्राप्ती हेतू कोणतं यंत्र वापरतात. त्याचं उत्तर आहे ऊर्ध्वपातन यंत्र पारदाच्या प्राप्तीसाठी वापरले जातं. रसशास्त्राच्या अंतर हा विचारलेला प्रश्न होता. पारदाची प्राप्ती करायची असेल तर कोणतं यंत्र वापरावं. त्याचं उत्तर आहे ऊर्ध्वपातन यंत्र. यानंतरचा प्रश्न होता तो म्हणजे गुणवल्लभ हा कशाचा पर्याय आहे. तर द्रव्यगुणच्या अंतर हा विचारलेला प्रश्न आहे. आणि गुणवल्लभ हा कशाचा पर्याय आहे. त्याचं उत्तर आहे अतिविषाचा पर्याय गुणवल्लभ आहे. नंतरचा प्रश्न होता तो म्हणजे सुश्रुतानुसार रोमसंजनार्थ खालीलपैकी कोणतं द्रव्य त्यांनी वापरले असा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे की हस्तिदंत मशी. म्हणजे हत्तीचे दात असतात त्याची आपण जी मशी बनवतो म्हणजे त्याला जाळून त्याची जी काही राग बनवतात त्याचा वापर रोमसंजनार्थ बॉडीमध्ये करतात असं लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानंतर सुश्रुतानुसार पहिली त्वचा ही कोणती आहे. तर शरीरामध्ये ज्या काही त्वचा निर्मिती होते त्यापैकी पहिली त्वचा किंवा पहिला लेअर कोणता असताना म्हणायचं. त्याचं उत्तर आहे की अवभासिनी ही सुश्रुतानुसार पहिली त्वचा मानलेली आहे.
आपल्याला माहिती आहे की त्वचेचे प्रकार आपण पाठ केले होते, त्याचप्रकारे कोणती पहिली त्वचा हे लक्षात ठेवा, त्याचं उत्तर आहे अवासिनी. नंतर राशीपुरुषांमध्ये किती तत्व मानलेले आहेत हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर राशीपुरुष असेल त्यामध्ये 24 तत्वात्मक तो पुरुष असतो, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला राशीपुरुष. यानंतर कुचलाचा हा प्रश्न विचारला होता, तो अगतंत्राच्या अंडर येतो की कुचलाच्या विषाक्ततेचे जे काही परिणाम असतात ते खालीलपैकी कोणत्या सिस्टीमला एक्झॅक्टली अफेक्ट करतात, तसं त्यांनी प्रश्न विचारला होता. तर तो मस्क्युलर सिस्टीम रिलेटेड असं त्याचं उत्तर होतं. एक्झॅक्ट ऑप्शनची शब्दांची रचना थोडी वेगळी आहे, बट मस्क्युलर रिलेटेड असं त्याचं उत्तर आहे. याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही एक्स्ट्रा माहीत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच एक्सप्रेस होऊ शकता. तर वाग्भटानुसार वातज कुष्ठ हे कोणतं आहे, त्यांनी खाली काही ऑप्शन दिले होते, त्यापैकी कपालकुष्ठ हे वातज कुष्ठाचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अवपीडन नस्य कशाने केले जातं असा देखील प्रश्न विचारला होता आणि सिक्वेन्शियली असं त्यांनी मेन्शन केलं त्या ठिकाणी. तर पुटपाक, क्वात आणि स्वरस असा एक ऑप्शन होता की ज्यामध्ये हे तिन्ही मेन्शन होते. तर यांचा वापर अवपीडन नस्यासाठी आपण करतो. अवपीडनचा आपल्याला अर्थ माहीतच आहे, तर त्यामध्ये पुटपाक, क्वात आणि स्वरसचा वापर केला जातो. यानंतर आहे की अप्रतिघात हे लक्षण कोणत्या महाभूतामध्ये आलेलं आहे. तर अप्रतिघात लक्षण हे कोणत्या महाभूताचं आहे, तर त्याचं उत्तर आहे की आकाश महाभूत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा एक प्रश्न आहे पंचकर्मच्या अंतर विचारलेला, तो म्हणजे स्नेहन स्वेदन हे दोन्ही कर्म कोणत्या केरळीय पंचकर्मामध्ये केले जातं. तर पिजिनचिल नावाचं जे काही केरळीय पंचकर्म आहे त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन हे दोन्ही कर्म केले जातात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पिचू आणि वर्ती हे कशाचे पर्याय आहेत, तर त्याचं उत्तर आहे वटी. याच्यामध्ये देखील काही लोकांचे डाऊट्स आहेत, तर त्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये एक्सप्रेस होऊ शकतात. पिचू आणि वर्ती कशाचे पर्याय आहेत, त्याचं उत्तर आहे वटी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर एक्झामिनेशन ऑफ टॅलिपस इन चिल्ड्रन हे कशाचं आहे, तर त्या लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. टॅलिपस हा जो काही आपला जॉईंट रिजनला असतो त्याचं एक्झामिनेशन जेव्हा आपण बालकांमध्ये करतो तेव्हा ते कोणत्या जॉईंटशी रिलेटेड आहे, त्याचं उत्तर आहे अँकल जॉईंट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एल डोपा जे आहे त्याचं हे केमिकल कंटेंट कोणत्या प्लांटचं आहे, म्हणजे कोणत्या द्रव्याचं हे केमिकल कंटेंट आहे, त्याचं उत्तर आहे कपिकच्चू. तर कपिकच्चूचं केमिकल कंटेंट आहे एल डोपा, हे लक्षात ठेवायचे. आयलेट ऑफ लँगरहॅन्स हे जे काही सेल्स असतात ते कोणत्या ऑर्गनमध्ये प्रेझेंट असतात, त्याचं उत्तर आहे पँक्रियाज. हे सर्वांनाच माहिती आहे आपल्याला, आयलेट ऑफ लँगरहॅन्स हे पँक्रियाजमध्ये असतात. त्यानंतर अगतंत्राचा अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे बिटर आल्मंड लाईक जर तुमच्या श्वासाचा दुर्गंध येत असेल तर तो कोणत्या पॉयझनिंगमुळे येतो, त्याचं उत्तर आहे सायनाईड पॉयझनिंग. म्हणजे तुम्हाला जर सायनाईड पॉयझनिंग झाली असेल तर त्याच्यामुळे तुमचा श्वासाचा दुर्गंध हा बिटर आल्मंड लाईक येत असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे स्कोपोलामाइन आणि ॲट्रोपिन हे कंटेंट कोणत्या पॉयझनचे, हा देखील अगतंत्राच्या अंडर विचारलेला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे धतुरा. तर धतुरामुळे होणारी जी काही पॉयझनिंग आहे त्याच्यामध्ये हे केमिकल कंटेंट असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲट्रोपिन आपल्याला माहिती आहे की धतूरमध्ये असतात. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण आयुर्वेदिक 54 to 55 क्वेश्चन्स आपण कवर केलेले आणि उरलेले 4 ते 5 प्रश्न अजूनही योग्य प्रकारे आठवत नव्हते. त्यामुळे जर कुणाला एक्स्ट्रा क्वेश्चन माहीत असतील फर्स्ट शिफ्टमध्ये म्हणजे मॉर्निंग शिफ्टमधले, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की आपल्याला सांगू शकतात. यानंतर आपण प्रोग्राम्स आणि जीकेच्या अंडर देखील कोणते प्रश्न आले होते ते देखील एकदम फास्टमध्ये बघूयात. या ठिकाणी आपण ऑप्शन्स का नाही दिल्यात, कारण त्यामध्ये तुमचा वेळ वाया जायला नको, त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड आणि वन लाईनर क्वेश्चन आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. तर एड्स इज जनरली असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग डिसीज असा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आहे TB. आपल्याला माहिती आहे कारण सेकंड शिफ्टमध्ये हाच असा प्रश्न विचारला होता, TB आणि HIV यांचं को इन्फेक्शन होत असतं, त्या संदर्भातच सेकंड शिफ्टमध्ये देखील क्वेश्चन होता. तर SVOM सॅटेलाईट वॉज लॉन्च्ड बाय विच कंट्री असा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर आहे की चायना आणि फ्रान्स यांनी SVOM हे सॅटेलाईट लॉन्च केलं होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू स्टेटमेंट अबाउट HIV व्हायरस. तर त्यांनी 4 ऑप्शन दिले होते, त्यापैकी स्मूथ कॅप्सिड HIV व्हायरसचं एक वन ऑफ द लक्षण आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. HIV व्हायरसची जी काही रचना असते, संरचना, त्याच्याबद्दल सर्व ऑप्शन होते, त्यापैकी करेक्ट आन्सर आहे की स्मूथ कॅप्सिड, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. महाराष्ट्रातील प्रमुख पीक कोणते, त्यांनी 3 ऑप्शन दिले होते. मग त्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल आणि तांदूळ हे ऑप्शन होते, त्यापैकी प्रमुख पीक कोणतं, त्यामध्ये ऑल ऑफ द हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विच ॲसिड इज प्रेझेंट इन अँट म्हणजे काय, मुंग्यांमध्ये कोणतं ॲसिड असतं, त्याचं उत्तर आहे फॉर्मिक ॲसिड. लेटेस्ट गव्हर्नमेंट प्रोग्राम म्हणजे त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिले होते, त्यापैकी प्रत्येक जी काही योजना आहे त्याच्या आपल्याला इयर्स आठवायचे होते आणि त्यापैकी कोणतं लेटेस्ट आहे हे उत्तर आपल्याला द्यायचं होतं. त्याचं उत्तर आहे आयुर स्वास्थ्य योजना, जी की 2021मध्ये झाली, आणि मेंटल हेल्थ प्रोग्राम जो की 2015मध्ये पुन्हा इम्प्लिमेंट करण्यात आला. नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम वेगळा होता आणि हा पुन्हा इम्प्लिमेंट करण्यात आला 2015मध्ये. तर उत्तर हे आहे. नेक्स्ट आहे एशियाज फर्स्ट प्री क्लिनिकल रिसर्च सेंटर वॉज लोकेटेड ॲट, तर त्याचं उत्तर आहे फरीदाबाद, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. एशियाज फर्स्ट प्री क्लिनिकल रिसर्च सेंटर लोकेटेड इन फरीदाबाद. त्यानंतर विपश्यना मेडिटेशन सेंटर हे महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आपल्याला माहिती आहे की इगतपुरीला विपश्यना केंद्र आहे, जिथे आपण मेडिटेशनसाठी जातात लोक, किंवा तिथे खूप सारी बुकिंग किंवा रजिस्ट्रेशन असते, लक्षात ठेवायचं आपल्याला. उत्तर आहे इगतपुरी. नंतर आहे की सिल्क रिलेटेड प्रोग्राम, ॲक्च्युली हा प्रश्नाचं
एक्झॅक्ट शब्दांची रचना ही आठवलेली नाही आहे, बट तरी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आठवत असेल तुम्ही सांगू शकता. तर सिल्क रिलेटेड एक प्रोग्राम होता, तो कोणत्या सेंटरमध्ये इम्प्लिमेंट करण्यात आला असा त्याचा एक कॉन्सेप्च्युअल तसा प्रश्न होता. तर त्याचं ऑल ऑफ द हे उत्तर होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे की शिरोडा हे शहर कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित, त्याचं उत्तर आहे मिठाचा सत्याग्रह. तर मिठाचा सत्याग्रह हा शिरोडा या शहरामध्ये करण्यात आला होता. नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र हे कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांनी व्याप्त झालेलं आहे. तर गोदावरी आहे, तापी आहे आणि कृष्णा हे तर आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ऑल ऑफ द हे त्याचं उत्तर होतं. तर महाराष्ट्र हे कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांनी व्याप्त आहे. जेवढे काही ऑप्शन्स होते ते सर्वच करेक्ट होते, त्यामध्ये ऑल ऑफ द हे तुमचं उत्तर होतं. तर कोल्हापूरमध्ये हाताने बनवलेल्या कोणत्या प्रसिद्ध वस्तू आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूरचे चप्पल ह्या प्रसिद्ध आहेत, त्यामुळे चप्पल हे त्याचं उत्तर होतं. आणि DSSचा लॉंग फॉर्म त्यांनी विचारला होता, तर ते तुम्हाला माहीतच आहे की डेंग्यू शॉक सिंड्रोम हे त्याला म्हणतात. यानंतर हा प्रश्न थोडा डिफिकल्ट होता, बट ठीक आहे की रोनाल्ड रॉस डिस्कवर्ड द मॉस्किटो ट्रान्समिशन ऑफ मलेरिया. तर ते जे काही मॉस्किटो ट्रान्समिशन होतं मलेरियाचं, त्यामध्ये विच पार्ट ऑफ मॉस्किटो वॉज स्टोअर्स ऑफ द पॅरासाईट असा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये सलायव्हरी ग्लँड हे त्याचं उत्तर आहे की मॉस्किटोजमध्ये सलायव्हरी ग्लँडमध्ये ते पॅरासाईटचा स्टोअर हाऊस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. यानंतर होता की निक्षय हा प्रोग्राम कोणत्या डिसीजशी रिलेटेड आहे. आपल्याला माहिती आहे की TB प्रोग्रामच्या अंडर निक्षय हे प्रोग्राम इम्प्लिमेंट केला गेला होता 2012मध्ये. तर निक्षय ह्या कोणत्या व्याधी संबंधित, त्याचं उत्तर आहे TB. त्यानंतर कॉन्टॅक्ट लेन्स दे आर टच टू विच पार्ट ऑफ दी आय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं उत्तर आहे स्क्लेरा आणि कॉर्निया. सॉरी, दोन्ही पण नाही येते, बट गुगलवर जरी तुम्ही सर्च केलं तर दोघांमध्ये कन्फ्युजन आहे की काही ठिकाणी असं म्हणतात की स्क्लेराला देखील काही पार्ट कव्हर करतो आणि कॉर्निया तर उत्तर आहेच. त्यामुळे थोडं साशंक आहे, थोडं त्याला तुम्ही स्टार मार्क करू शकता. आयदर स्क्लेरा किंवा कॉर्निया हे तुम्हाला लक्षात ठेवायचं उत्तर. नंतर आहे विच इज नॉट डिसीज अँड नॉट रिलेटेड टू CNS. त्याचं उत्तर आहे की बर्सायटिस. तर बर्सायटिस इज नॉट रिलेटेड टू CNS आपल्याला माहीतच आहे. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ व्हायरल डिसीज. त्याचं उत्तर आहे की कॉलरा आणि डिफ्थेरिया दे आर नॉट व्हायरल डिसीज हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. 1963 साली महाराष्ट्रातील कोणाला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पांडुरंग काने हे त्याचं महाराष्ट्रातील हे व्यक्ती होते की ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. GKच्या अंडर आलेले हे प्रश्न आहेत. त्यानंतर आहे की आपण GK आणि प्रोग्राम हे कंबाईनमध्येच प्रश्न पोस्ट केलेले आहेत. त्यानंतर आहे की ॲनिमल अफेक्टेड बाय लेप्रसी अदर दॅन ह्युमन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लेप्रसीमुळे काय होतं, ह्युमन्स तर अफेक्ट होतात, पण ह्युमन्स व्यतिरिक्त कोणते अन्य अफेक्ट होऊ शकतात. तर त्याचं उत्तर आहे की आर्मॅडिलो. हा शब्द आपण जास्त काही ऐकलेला वाचलेला नसतो, पण त्याचं उत्तर आहे आर्मॅडिलो. नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे फर्स्ट फेज कंडक्टेड बाय निमहन्स इन विच इयर. त्याचं उत्तर 2015-16. तर 2015 आणि 16मध्ये नॅशनल मेंटल हेल्थद्वारे फर्स्ट फेज सर्वे केला गेला होता. नंतर आहे की मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख कोणत्या आर्टिकलमध्ये आला. म्हणजे आपलं जे काही इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्या अंडर जे काही आर्टिकल्स असतात त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख कोणत्या आर्टिकलमध्ये आलेला आहे असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आहे की आर्टिकल 51A हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आयुष स्वास्थ्य योजनेमधील मुद्दे कोणते. तर त्यांनी जे काही 4 ऑप्शन दिले होते त्यापैकी ऑल ऑफ द हे त्याचं उत्तर होतं. एक्झॅक्ट आता सर्व ऑप्शन या ठिकाणी रिकॉल करणं थोडं अवघड आहे, बट आयुष स्वास्थ्य योजनेमध्ये त्यांनी जेवढे काही मुद्दे दिले होते त्यापैकी ऑल ऑफ द हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. असं डिस्कशननंतर आपल्याला निष्कर्षास आलो आहोत. तर तुम्हाला सर्व त्याचे ऑप्शन्स आठवत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्याचे ऑप्शन आपल्याला सांगू शकता, जेणेकरून आपण पुन्हा त्या PDF आपण त्याला ॲड करू शकतो. पुढचा प्रश्न आहे की 1976मध्ये नॅशनल ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्राम वॉज स्टार्टेड. त्यावेळेस ब्लाइंडनेसचा प्रिव्हॅलन्स रेट किती होता. त्याचं उत्तर आहे की 1.4%. हे लक्षात ठेवायचं आहे. ॲट 1976 नॅशनल ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्राम वॉज स्टार्टेड. प्रिव्हॅलन्स रेट ऑफ ब्लाइंडनेस वॉज 1.4%. नेक्स्ट आहे नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्राम कन्वर्टेड टू विच प्रोग्राम 1992. म्हणजे 1962ला लॉन्च झाला होता गॉयटर कंट्रोल. नंतर 1992ला त्याला रिनेम देखील करण्यात गेलं होतं. तर त्याला काय केलं होतं आपण रिनेम, नॅशनल आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम. हे लक्षात ठेवायचे. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कोणतं आहे. त्याचं उत्तर आहे व्हिटॅमिन E. तुम्हाला माहिती आहे की B आणि C असेल तर ते वॉटर सोल्युबल असतात आणि A, D, E आणि K असेल तर ते फॅट सोल्युबल असतात. हे लक्षात ठेवायचे. यानंतरचा प्रश्न आहे की पेलाग्रा डिसीज इज कॉज्ड बाय विच व्हिटॅमिन डेफिशियन्सी. तर त्याचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवू शकता की व्हिटॅमिन B3 असेल तर तो पेलाग्रा डिसीज त्यामुळे होतो. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे स्टॉर्म एक्स फ्युअल ही इज लॉन्च्ड बाय विच कंपनी. स्टॉर्म एक्स नावाचं एक फ्युअल आहे, ते कोणी लॉन्च केलं. त्याचं उत्तर आहे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. इंडियन ऑइलने स्टॉर्म एक्स नावाचं एक फ्युअल सध्या लॉन्च केलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फाइंड द चिकनगुनियाबद्दल जे काही फॉल्स स्टेटमेंट. त्यांनी 4 ऑप्शन दिले, त्यापैकी खालीलपैकी कोणतं लक्षण हे चिकनगुनियाबद्दल चुकीचं आहे असं म्हटलं आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर की इट इज फेटल. म्हणजे चिकनगुनिया धोकादायक आहे मान्य आहे, बट त्याने एकदमच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत नाही. म्हणजे एकदम फेटल म्हणजे मृत्यूदायक तो नाही आहे, त्यामुळे इट इज रॉंग स्टेटमेंट. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इज सिक्रेटेड बाय. त्याचं उत्तर आहे पिट्युटरी ग्लँड. तर पिट्युटरी ग्लँडद्वारे फॉलिकल स्टिम्युलेटर हार्मोन सिक्रेट होतं. तर पावसामुळे नुकसान भरपाई हे किती हेक्टरनुसार मिळते हा एक प्रश्न होता. त्याच्यामध्ये देखील मतमतांतर आहे. काही मुलांचं म्हणणं आहे की 2 हेक्टर किंवा काहींचं म्हणणं आहे 3 हेक्टर. तर त्याच्याबद्दल सध्या आपण साशंक आहोत.
त्याबद्दलही तुम्हाला माहीत असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकतात. नेक्स्ट आहे विच स्टेटमेंट आर करेक्ट रिगार्डिंग द ओल्ड एज स्कीम इन महाराष्ट्र. म्हणजे वृद्धाश्रम संदर्भात एक त्यांनी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. तर जेवढे काही स्टेटमेंट होते सर्व त्याच्यामध्ये बरोबर होते असं त्याचा उल्लेख आहे. तुम्हाला ऑप्शन आठवत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. बिकॉज इट इज द मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर. सगळेच क्वेश्चन आठवणं या ठिकाणी आपल्याला शक्य नाही, तरी आपण मॅक्झिमम क्वेश्चन आठवण्याचा या ठिकाणी प्रयत्न नक्कीच केलेला आहे. खालीलपैकी वेस्टिजियल पार्ट ऑफ द बॉडी कोणता आहे असा प्रश्न विचारला होता. तर आपल्याला लहानपणापासून माहीतच असतं की अपेंडिक्स हा जो ऑर्गन आहे तो वेस्टिजियल ऑर्गन आहे. त्यानंतर नॉर्मल इंट्राऑक्युलर प्रेशर किती असतो, म्हणजे ऑक्युलर प्रेशर म्हणजे डोळ्यांच्या मध्ये असणारा नॉर्मल इंट्राऑक्युलर प्रेशर किती, तर त्याचं उत्तर आहे 10 ते 20 mm ऑफ एच. नेक्स्ट आहे फर्स्ट वॉटर टॅक्सी इन महाराष्ट्र वॉज स्टार्टेड इन. महाराष्ट्रामध्ये वॉटर टॅक्सी कधी चालू झाली, ती उद्घाटन कधी झालं, 2022 साली वॉटर टॅक्सी स्टार्ट केली गेली होती महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्येच केली गेली होती. त्यानंतर वारली पेंटिंग संदर्भात एक प्रश्न होता, एक्झॅक्ट शब्दांची रचना या ठिकाणी आठवत नाही आपल्याला, बट वारली पेंटिंगशी रिलेटेड जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर आहे की जिव्या सोमा मासे. तर याच्याबद्दल तुम्हाला माहीत असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये एक्सप्रेस होऊ शकता. मेनिंजस कवर्स विच बॉडी पार्ट्स, त्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन्ही त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे. साऊंड कॅनॉट पास थ्रू, तर त्याचं उत्तर आहे व्हॅक्यूम. तर व्हॅक्यूममधून साऊंड हा पास होत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो साऊंड कॅनॉट पास थ्रू, त्याचं उत्तर आहे व्हॅक्यूम. त्यानंतर एक प्रश्न होता की लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्रामचं इयर किती, तर 1983 हे लेप्रसी इरॅडिकेशनचं प्रोग्राम आहे. याही व्यतिरिक्त आपण या ठिकाणी ट्राय केलेलं आहे की ऑलमोस्ट फक्त 4 to 5 क्वेश्चन सध्या मिसिंग आहेत. जर तुम्हाला ते क्वेश्चन आठवत असतील किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला वाटतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं उत्तरांपैकी नसून दुसरं उत्तर आहे हे तुम्हाला वाटत असेल, किंवा कोणत्या एखाद्या प्रश्नाचे तुम्हाला ऑप्शन्स आठवत असतील तर तुम्ही ते देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच आपल्याला पोस्ट करू शकता. हा पहिल्या शिफ्टचा पेपर होता, म्हणजे मॉर्निंग शिफ्टचा. सेकंड शिफ्ट म्हणजेच आफ्टरनून शिफ्टचा पेपर हा, त्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते नक्कीच बघू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून ॲटलिस्ट तुम्ही एक काय म्हणतात टेंटेटिव्हली तुमचे मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कारण आता एक्झॅक्ट रिझल्ट कधी येईल त्याची अजून कोणाला आयडिया नाही, त्यामुळे आता तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात आपले मार्क कॅल्क्युलेट करू शकता. त्यामुळे आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.